नमस्कार, मी माधुरी माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. एकदा भाज्या लावून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा भाज्या लावण्यासाठी माती कशी तयार करायची आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये जास्त खतांचा वापर सुद्धा केलेला नाही आणि 2-3च साहित्यामध्ये मी माती कशी तयार करते हे आज तुम्हाला मी दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे बघा ग्रो बॅग आहेत आणि त्याच्यातली माती आता आपल्याला खाली करून घ्यायची आहे. थोडी थोडी करून मी खाली करून घेणार आहे, कारण भरपूर ग्रो बॅग मधल्या भाज्या सुकलेल्या आहेत आणि इथे बघा मी आता गांडूळ खत घेतलेलं आहे आणि ग्रो बॅग मधील मी माती सुद्धा खाली करून घेतलेली आहे. इथे फक्त 4च ग्रो बॅग मी खाली करून घेतलेले आहेत आणि गांडूळ खत मी 1 बादली घेतलेली आहे आणि कोकोपीट आता मी घेणार आहे आणि ही कोकोपीट मी अर्धी बादली घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थोडीशी राख सुद्धा मिसळणार आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने माती करून पहा, कारण जेव्हा मी भाज्या काढून झाल्यानंतर ह्याच पद्धतीने माती तयार करते तरी सुद्धा छान अशा भाज्या पुन्हा गार्डन मधून तोडता येतात. म्हणून तुम्ही सुद्धा 2-3च साहित्यामध्ये हे मातीचे मिश्रण तयार करा. खूप छान असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा भेटेल, कारण मी तर तोडतेच भाज्या म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवते आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि जास्त खत सुद्धा वापरलेलं नाही आणि छान असं आपल्याला 2-3 वेळा तरी याच्यातून भाज्या तोडता येतील असंच आहे हा व्हिडिओ. कारण मी स्वतः भाज्या लावते आणि तोडते सुद्धा, 2-3 वेळा तोडते कुठलंही खत न वापरता तरी. आणि तुम्ही नक्की करून पहा ह्या पद्धतीने, म्हणजे छान अशा भाज्या तुम्हाला घरच्या घरी लावता येतील आणि खाताही येतील ऑर्गॅनिक पद्धतीने. इथे बघा सर्व आता मी माती मिक्स करून झालेली आहे माझी आणि ग्रो बॅग सुद्धा मी आता भरून घेतलेले आहेत. असंच थोडं थोडं करून सर्वच ग्रो बॅग खाली करून घ्यायचे आहेत मला आणि तुम्हाला मी आता दाखवते. इथे बघा बी सुद्धा तयार झालेलं आहे माठाचं आणि हे बघा सगळंच सुकलेलं आहे आणि भरपूर असं बी सर्वच ग्रो बॅग मध्ये पडलेलं आहे. आणि जेव्हा मी मातीचं मिश्रण तयार करते तेव्हा सगळीकडेच हे माठाचं बी उगवतं, मिक्स होऊन जातं आणि उगवतं सुद्धा. इथे बघा असं चोळून घ्यायचं आहे आणि बघा बी सुद्धा तयार आहे. बघा मी सगळंच काढून घेतलेलं आहे आणि भरपूर असं बी ग्रो बॅग मध्ये सुद्धा पडलेलं आहे. तुम्हाला मी नंतर दाखवेन छान असं उगवलेले आणि भाजी सुद्धा तयार झालेली आहे असं तुम्हाला मी नंतर दाखवेन. आणि इथे बघा मी ग्रो बॅग लावून घेतलेले आहेत आणि काही ग्रो बॅग मध्ये उगवलेलं आहे माठाचं बी, ते तसंच ठेवलेलं आहे आणि भरपूर अशा ग्रो बॅग मी खाली करून घेतलेल्या आहेत आणि थोड्या थोड्या करून भरून घेतलेल्या आहेत. आणि इकडे बघा अजून भरपूरच ग्रो बॅग मला भरून घ्यायचे आहेत. सगळीकडे बघा भाज्या काढलेला सर्व कचरा झालेला आहे सगळीकडे आणि सर्व ग्रो बॅग मी भरून घेतलेले आहेत आणि हे बघा इथे कचरा सुद्धा गोळा केलेला आहे आणि आता फक्त टेरेसच धुवायचं राहिलेलं आहे. आणि बघा छान अशा ग्रो बॅग मस्त लाईनीत लावून ठेवलेल्या आहेत मी आणि आता ह्या पावसाळ्यामध्ये छान अशा भाज्या सुद्धा मस्त लावणार आहे. व्हिडिओ तो सुद्धा नक्की पहा मी कोणत्या भाज्या लावते ते. आणि इकडे बघा कारली वगैरे आहेत ते अजून तसंच ठेवलेलं आहे आणि ह्या लहान लहान ग्रो बॅग आहेत त्याच्यामध्ये मी पालेभाज्या वगैरे लावणार आहे. आणि इथे बघा माठ किती छान असं उगवलेलं आहे सगळीकडे आणि हे गुलाब बघा मी आत्ताच लावलेले आहेत. पाऊस पडतोय, तुम्ही सुद्धा नक्की लावा आणि कटिंग पासून लावा. आणि हे बघा माठ किती उंच झालेलं आहे, भाजी तयार होईल एवढं झालेलं आहे. आणि दुसऱ्या ग्रो बॅग मध्ये बघा लहान लहान माठ भरपूरच